नमस्कार. त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मटण दाल करतो आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा. मी इथे मटण घेतलं आहे, 1/2 किलो मटण आहे आणि त्याला लागणारं बाकीचं साहित्य पाहूयात आपण. एक 15 लसणाच्या पाकळ्या आहेत, थोडासा पुदिना आहे, आलं, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. हा लिंबू मी नंतर पिळण्यासाठी ते ठेवलेला आहे. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो. आणि डाळींमध्ये ही तूर डाळ आहे, ही एक मोठी वाटी भरून घेतली आणि मी आता सध्या भिजवले. तूर डाळ ही मुगाची डाळ आहे, ही पण एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे. आणि चणा डाळ मी अगदी थोडी घेतलेली आहे, जास्ती नाही, थोडी चणा डाळ. ते एक 10 मिनटे आम्ही भिजत ठेवले आहेत. आणि मसाल्यांमध्ये पाहू आता आपण. हळद, लाल तिखट, धणा पावडर, गरम मसाला आणि हे सगळं फोडणीसाठी लागणारं साहित्य. चवीपुरतं मीठ, तेजपत्ता, मिरं, दालचिनी, चक्रीफूल, लवंग. आपण आता दालच्याला लागण्यासाठी जे डाळी आहेत ना, ते सगळ्या लावून घेऊ पटापट. या मी 2 पाण्याने धुवून घेतल्या आहेत सगळ्या. या डाळींमध्ये ना आपण आत्ता जे हिरवं वाटण तयार केलं ते 1 चमचा टाकायचं. याचा जो स्वाद येतो ना तो खूप सुंदर येतो. त्याच्यात थोडीशी दालचिनी, 4 मिरं, 4 लवंगा, हे सगळं टाकून घ्यायचं आपण. आणि मग हे याच्यात पाणी घालून डाळ आता आपण कुकरमध्ये व्यवस्थित शिजायला लावू. त्यानंतर जर डाळीचा स्वाद येतो ना तो एवढा सुंदर येतो. तर आपली खूप छान पद्धतीने डाळ एकदम छान शिजली आहे पहिलं, आणि त्याचा वासही खूप छान येतोय. आता आपण डाळ काढून घेऊ आणि यामध्ये आपण दालच्याचं मटण घालायला घेऊया. आता आपण मटण घालायला घेऊ. त्यासाठी फोडणीला तेल, आणि हे सगळे खडे मसाले हे तेलात घालून द्यायचे. परतून आता 2-3 मिनटं झाले. कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले, त्यातच आपण हे जे आपण वाटण केलं होतं ते सगळं घालून घेऊ.
यावर हे मटण घालून 1-2 मिनटं तरी परतवायला लागेल. मटण घालून 2 मिनटं झाली. आता हे सगळे जे आपण मसाले घेतले होते हे सगळे त्याच्यावर टाकायचे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या, कारण मी वाटणात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5, त्यामुळे लाल तिखट मी 2 चमचे घातले. गरम मसाला 1 चमचा आहे. आणि यावरच आपण आता लिंबू पिळून घेणार आहोत. शिजायपुरतं आपल्याला मटणात पाणी घालायचं आहे. मी गरम करून पाणी घातलेलं आहे हे. आणि चवीपुरता मीठ. आता कुकरचं झाकण बंद करून त्याच्या जवळजवळ 6 तरी शिट्ट्या काढायच्या. आपण दालच्या पूर्ण करून घेऊ. त्यासाठी मी कढई तापायला ठेवली मंद आचेवर. त्यामध्ये ही डाळ आपण ॲड करायची सगळी. यामध्ये हिरवा भोपळाही घालायचा असतो, पण आमच्याकडे हिरवा भोपळा नाही आवडत म्हणून मी नाही घातलाय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवा भोपळा घालू शकता. वाटल्यास ह्याच्यात थोडंसं आपण पाणी पण घालू शकतो. डाळीचं थोडंसं पाणी खालीच राहिलेलं आहे, ह्याच्यात ॲड करायचं. आणि 10 मिनिटासाठी आपला दालचा चांगला शिजू दे. दालच्याला तर छान उकळी फुटू दे. शकता आपली दालच्या थाली तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.